नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। अभियोग्यता आहे माझी, पीटी क्वालिफाय माझं वय आता 37 गेले, वयाचा पण विषय ना। अजून किती वय मी आता झालं तर वय संपत आलं। NTC मध्ये सगळे नाव ठेवतात। माझी मुलगी सुद्धा मला विचारते, बाबा तुमचं काम झालं काय सांगा मला। बाबा तुम्ही कामाला लागशील थांबा जरा संस्थेचा मी ह्याच्यामध्ये 1 ते 5 तुम्ही आम्हाला बघायचं रिझल्टच लावी नंतर आता किती दिवसात रिझल्ट लावायचा। वाईट वाटलं तुम्ही उन्हात बसला होता, तर मी एकच सांगणार की तुमची सगळ्यांची मी स्वामी समर्थाच्या प्रार्थना करणार, बागडे बाबाच्या प्रार्थना करणार। बाबा तर तुमच्या सदैव पाठीशी जाईल। महाराजांनी म्हटले, जे स्वामी महाराजांनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तसं बाबांनी म्हटले भिवू नका, तुमच्या पाठीशी बाबा आहे। मी उद्या जाणार आहे, कारण परवा माझी वास्तुशांतीचा माझा होम आहे, ते बाबांना आता बोलले। तर तुमच्यामध्ये मी माझी लेकरं खरंच बघितली। मी महाराजांना एकच प्रार्थना की तुमचं जे बी स्वप्न आहे, जे बी तुम्ही ज्यासाठी तुम्ही आज इथे संघर्षाने बसलाय, तू पाशी धापाशी बसलाय। घरी आई 10 वेळेस म्हणते जरा 1 चपाती ते खाऊन घे रे, वाढ म्हटल्यावर ती 1 चपाती ती 2 चपात्या वाढते, घरी वाढते ना। डबा दे म्हटल्यावर तिला म्हणतात तुम्ही 1 चपाती बांध, मला ती 3 चपात्या बांधते। हो आई बांधते नाही। तर ते मला जाणवलं की आज उपाशी लेकरं इथे बसली, जी आई पाठीमागे ताट घेऊन लागते, जेवण करू दे मग झोपण्यात तुला कळत नाही का रे। बाहेरून आल्यानंतर आई काही विचारत नाही, तू कुठे गेला होतास, काय केलं होतं विचारत नाही, काय खाल्लं का नाही रे, आता शिलगला तू घरी पण काही खाल्लं का नाही, तिला आई म्हणतात। अशा आईची लेकरं आणि ते मामाने जर असे शब्द पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।